गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात कपाशी आणि सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून प्रति हेक्टरी 5,000 रुपयांचं अर्थसहाय्य उद्यापासून देण्यात येणार आहे। परळी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या लाभाचं वाटप करण्यात येणार आहे। त्यासाठीच्या पोर्टलचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याची माहिती राज्याचे कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी दिली आहे। देशात यंदाच्या हंगामात अंदाजे 3 लाख हेक्टर इतकी हळदीची लागवड झाली आहे। त्यापैकी महाराष्ट्रात 78,300 हेक्टरवर शेतकऱ्यांनी लागवड केली आहे। सध्या पीक जोमात आहे, मात्र गतवर्षीच्या तुलनेत 5,000 हेक्टरने हळदीच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता असल्याची माहिती हळद संशोधक केंद्राने दिली आहे। कोल्हापुरी गुळाला परदेशात मागणी असली तरी त्या पटीत निर्यात होत नाहीये, याबाबत जागृती नसल्याने शेतकऱ्यांमध्ये अनास्था दिसतेय। वर्षभरात जेमतेम 7,500 क्विंटल गुळ निर्यात झालाय। चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊन ब्रँडिंग केले तर निर्यातदारांच्या आडून न जाता थेट निर्यात करण्याची क्षमताही येथील शेतकऱ्यांमध्ये नाहीये। यासाठी बाजार समितीने गुळ निर्यातीबाबत पुढाकार घेण्याची गरज आहे। फळशेतीमध्ये चांगल्या प्रकारे अनुभव असलेल्या युवा प्रगतशील शेतकरी ऋषिकेश ढाणे यांनी प्रायोगिक तत्वावर आपल्या शेताच्या तार कंपाऊंडर शेतातील झाडांवर पॅशन फ्रूट लागवड केली आहे। त्यातून आत्मविश्वास मिळवत या नव्या फळशेतीचा विस्तार करत आपल्या शेतात अनेक वेगवेगळ्या फळांची लागवड देखील या युवा शेतकऱ्यांनी केली आहे। पॅशन फ्रूट शेतीमध्ये रुजवलेले हे फळ बाजारपेठेमध्येही रुजवण्याची पॅशन या युवा शेतकऱ्याने दाखवून दिली आहे आणि वर्षाला लाखो रुपयांचं उत्पादन घेतलं जात आहे। महिनाभरावर सोयाबीनचा नवीन हंगाम तोंडावर आलाय। सध्या बाजारात दरवाढीचे कुठलेही संकेत नाहीयेत। अशातच साठवलेले सोयाबीनही मोठ्या प्रमाणात विक्रीला येत असल्याने बाजारांमध्ये सोयाबीनचे दर 4,000 रुपयांच्या आत आलेत। याचा मोठा फटका सोयाबीन उत्पादकांना बसतोय। शासनाने तातडीने दरवाढीच्या दृष्टीने हस्तक्षेपाची मागणी शेतकऱ्यांमधून केली जाते। यावर्षी राज्यात सोयाबीनची लागवड सरासरी 41 लाख हेक्टरच्या तुलनेत 50 लाख हेक्टरवर पोहोचली आहे। शिरूर येथील शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा फुले उपबाजारात शनिवारपासून मुगाची आवक सुरू झाली असून पहिल्याच दिवशी 11 क्विंटल मुगाची आवक झाली आहे। चांगल्या दर्जाच्या मुगाला सुमारे 6,500 रुपये ते 8,000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत बाजारभाव मिळाला। याची माहिती सचिव अनिल ढोकले यांनी दिली आहे। खानदेशात केळीच्या आवकेत मागील 4 ते 5 दिवसात किंचित वाढ झाली आहे, परंतु दरही 2,500 रुपये प्रति क्विंटल पर्यंत स्थिर आहे। केळी निर्यातीतही मागील 6 ते 7 दिवसात वाढ झाली आहे। केळीला सणासुदीमुळे मागणी आहे। केळीचे आगार असलेल्या रावेर भागात केळीची आवक घटली आहे। या भागात सध्या फक्त 60 ते 65 ट्रक केळीची आवक होतीये, तर जळगाव जिल्ह्यात अनेक भागात मिळून रोज 100 ते 110 ट्रक केळीची आवक होतीये। धुळ्यातही रोज 3-4 ट्रक केळीची आवक होतीये। सरकी ढेपच्या भावाने उच्चांक गाठलाय। दुग्ध जनावरांसाठी लागणारी सरकी ढेप उत्पादन आणि स्टॉक कमी असल्याने तसेच नवीन कापसाचं उत्पादन येण्यासाठी कालावधी लागणार असल्याने सरकी ढेपच्या भावात मोठी तेजी आली आहे। सध्या सरकी ढेपचा भाव 3,850 ते 3,900 रुपये प्रति क्विंटल पर्यंत जाऊन पोहोचलाय।